प्रीतम मुंडेंना विस्थापित करणार नाही तर तिला नाशिकमधून उभं करेन या पंकजा मुंडेंच्या विधानाचा राष्ट्रवादीच्या छगन भुजबळांनी चांगला समाचार घेतलाय। पंकजा मुंडेंनी बीडच्या निवडणुकीकडे लक्ष द्यावं, तुम्ही बीडमधून निवडून येणं महत्त्वाचं आहे असा टोला भुजबळांनी लगावलाय। तर पंकजा मुंडे नाशिकबद्दल थोडीच बोलल्या असं स्पष्टीकरण चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलंय। मी याच्यानंतर लोकसभेला माझ्या किंवा माझ्या परिवारासाठी तुम्हाला मत मागणार नाही। पंकजा मुंडेचा हा जाहीर शब्द आहे। प्रीतम ताईंना विस्थापित करणार नाही मी शब्द दिला होता। मी नाही मला नका देऊ म्हणूनच सगळीकडे गेले। पण आता लक्षात आलं की ही निवडणूक कशाची। ताईचं काही आणलं नाही, ताईला मी नाशिकवरून उभं करीन, तुम्ही काळजी करू नका। आता काय सांगू त्यांना, माझं सांगणं आहे की बीडची जी निवडणूक आहे काहीतरी 13 तारखेला, कृपया त्याने त्यांच्यावर पूर्ण लक्ष कॉन्सन्ट्रेट करावं। काय ते निवडून येणं महत्त्वाचं आहे, तिकडे तुम्ही प्रयत्न पूर्ण करा। नाशिकमध्ये उमेदवार नाहीत म्हणून काही अडचण अशातला भाग नाही। नाशिकमध्ये खूप उमेदवार आहे हीच अडचण आहे। समजा ओबीसीचे अगदी बंजारी समाजाचे जरी म्हटले तरी आमच्याकडे हेमंतराव धात्रक सारखे लोक आहेत, ते बाळासाहेब सानप सारखे आहेत, उदय सांगळे साहेब एक नवयुवक सुद्धा आहेत। खूप आहेत ना इकडे उमेदवार। तुम्ही बीडमध्ये जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करा, सगळ्यांना बरोबर घ्या आणि कुठल्याही परिस्थितीत निवडून या। आज ती गरज आहे। त्यांनी काय विधान केलं यापेक्षा नाशिकची जागा ही शिवसेनेकडे आहे आणि राष्ट्रवादी त्याच्यामध्ये चर्चा करत आहेत, ती जागा भाजपकडे नाही आहे। परंतु त्या काही लोकसभेबद्दल थोडी बोलल्या असतील, अजूनही काही निवडणुका पुढच्या काळात आहे। त्यामुळं कुठं नाही कुठं प्रीतमताई मुंडे यांना त्यांचं राजकीय जे भविष्य आहे त्यांना योग्य पद्धतीचा सन्मान प्रीतमताई मुंडेला देणे हे पंकजाताई आम्ही सर्व लोकांनी ठरवलेलं आहे। त्यामुळे प्रीतमताई मुंडे काही राजकारणात कमी राहणार नाही हे खरं आहे।